राजीनाम्याची देखील मागणी एबीपी माझा सोबत बोलताना केली। पुण्यामधल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारावरून धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावरती निशाणा साधला आणि यावरती आता मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। महायुतीमधील नेत्यांनीच मोहोळांवरती निशाणा साधल्यामुळे पुण्यामध्ये महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी ज्यावेळेला प्रचाराला गेले त्यावेळेला ह्या संस्थेत गेले। ह्या संस्थेमध्ये चकोर गांधे, विशाल गोखले आहे आणि परत मुरलीधर मोहोळ हे कधी निवडणुकीत गेले आणि ही जागा ज्यावेळेला त्यांनी बघितली आणि त्यावेळेपासून त्यांची सुरुवात झाली की ही जागा खायची। मग खायची कशी तर त्यातले दोन संचालक लोक ताब्यात घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। निवडणुकीच्या काळात सुद्धा विधानसभा असेल, लोकसभा असेल, या व्यक्तींनी खालच्या पातळीवर जाऊन सगळ्यांवरती आरोप केले होते आमच्यावर। तेव्हा सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी तरी सुद्धा या माणसावरती एकही शब्द बोलणार नाही। आजही मी एकही शब्द या व्यक्तीवरती बोलणार नाही। काय वैफल्यग्रस्त आहे, सगळीकडनं नाकारलं गेलेलं आहे आणि मग आता करायचं काय म्हणून रोज काहीतरी नवीन उद्योग सुरू झाले आहेत, याच्यावर टीका करतात। बुलडाण्यामधील संजय गायकवाड वापरत असलेल्या 1.5 कोटींच्या डिफेंडर कार मालकानं आता स्पष्टीकरण दिलंय आणि ही कार आपलीच आहे आणि कमिशन पोटी कुणाला देखील दिली नसल्याची माहिती निलेश ढवळे यांनी दिली। दरम्यान आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय। कोणत्या कमिशनमधून डिफेंडर घेतली असा आरोप भाजपचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आमदार गायकवाड यांच्यावरती केला होता। एनजीओ कधी आमच्याकडून कोणत्याच प्रकारचं कमिशन घेतही नाही आणि आता कोणत्याच प्रकारची टेंडर नाही आहे, त्यामुळे कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही। मी ती डिफेंडर माझ्या मुलाच्या आग्रहास्तव ती विकत घेतली। मला गाडीचा एक छंद आहे, वेगवेगळ्या गाड्या हे करायचा। भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। मुलीने दुसऱ्या धर्मामधल्या व्यक्तीच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तर तिचं तंगडं तोडा असं प्रज्ञासिंग ठाकूर म्हणाल्या। आईवडिलांचं न ऐकणाऱ्या मुलींचं तंगडं तोडा, मुलींना मारावं लागलं तर मारा, पण इतर धर्मीयांच्या घरी जाऊ देऊ नका असं ठाकूर म्हणाल्या आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर अर्थातच नवीन वाद सुरू झालाय। रो लेना लेकिन मन को मजबूत कर लेना और मन को इतना मजबूत करना कि अगर हमारी लड़की हमारा कहना नहीं मानती है, अगर हमारी लड़की किसी विधर्मी के यहाँ जाने का प्रयास करती तो उसके टांगे तोड़ने में भी कसर मत छोड़ना। परभणीच्या गंगाखेडमध्ये रासपकडून निवडून आलेले आमदार रत्नाकर गुट्टे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावरती लढवण्याची घोषणा केली आहे। नगर परिषदेच्या सोबतच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या सर्व निवडणुका रत्नाकर गुट्टे स्वबळावरती लढवतील। एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा केली। गुट्टे यांच्या स्वबळाच्या या नाऱ्यामुळे गंगाखेडमध्ये आता महायुतीमध्ये फूट पडल्याचं समोर आलंय। पहिलं म्हणजे ही निवडणूक मी कुणालाही सोबत घेऊन लढणार नाही। ही निवडणूक गंगाखेड विकास आघाडी आणि मित्रमंडळाच्या माध्यमातून ही निवडणूक लढणार आहे आणि 26 उमेदवार मी उभे करणार आहे। दिवाळीला हिंदूंच्या दुकानामधूनच खरेदी करा या संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावरून वाद झाला होता आणि या संग्राम जगताप यांचं ऐकून खरेदी केल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले। या दुकानामध्ये असलेल्या बॉम्बच्या नावावरून मिटकरींना जगतापांची आठवण झाली आहे। आता मी हिंदूंच्याच दुकानात फटाके घ्यायला आलोय, पण मार्केटला फटाका सद्दाम आहे, याचं काय करणार? हा सद्दाम फटाका पाहून मला आपल्या अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची फार आठवण येते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी फेसबुकच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। पत्रामध्ये ओबीसी आरक्षणावरून हाकेंनी जरांगेंवरती जोरदार निशाणा साधला। जरांगे फक्त मुखवटा असून त्यांच्या मागे काही मराठा नेते असल्याचा आरोपही हाकेंनी पत्रामधून केलाय। तसंच काही क्रूर मराठा नेते हेतू साध्य करण्यासाठी असं करतायत असा आरोपही हाकेंनी केला। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं नुकतंच अल्पशः आजारानं निधन झालं आणि यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्डिले कुटुंबियांची भेट घेतली। कर्डिले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलंय।
धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये 4 महिन्यांपूर्वी गुंडांकडून पवनचक्की कंपनी तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. मात्र अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाहीये. खंडणीसाठी निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी ही तोडफोड केल्याची माहिती मिळते. मात्र अद्याप पवनचक्की कंपनीकडून याविषयी कुठलीही तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे तोडफोड करणाऱ्या गुंडांना नेमका कोणाचा पाठिंबा आहे आणि ही कंपनी कोणाच्या दहशतीखाली मौन बाळगून आहे असाही प्रश्न आहे. नाशिकच्या ITI कॉलेजमध्ये आता वैदिक संस्काराचे धडे दिले जाणार आहेत. वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा नवा अभ्यासक्रम आता सुरू केला जातोय. कुंभमेळ्यामध्ये दैनिक विधींसाठी मोठ्या प्रमाणावरती पुरोहितांची गरज लागणार आहे आणि पुरोहित उपलब्ध व्हावेत यासाठी अभ्यासक्रम सुरू केला जातोय. अल्प मुदतीच्या या रोजगारक्षम अभ्यासक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचं प्रशिक्षण दिलं जाईल. आधुनिक तंत्र शिक्षणासोबतच आध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडवण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती मिळतेय. मात्र त्र्यंबक मंदिराच्या विश्वस्तांकडून या सगळ्याला विरोध होतोय. तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक पुरोहितांनी देखील याला विरोध केलाय. ITI मध्ये किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पौरोहित्य या व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्या कोर्सला ऍडमिशन घ्यावी. मी सर्वप्रथम ही घटना अतिशय चुकीची आहे. हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला छेद देणारी आहे. तर पौरोहित्य हा याला व्यवसायाचं स्वरूप देऊन असं कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलंय? दाभोळच्या खाडीमध्ये सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक हाऊसबोट प्रकल्पाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालंय. ही हाऊसबोट 8 रूम्स असलेली महाराष्ट्रामधली पहिली हाऊसबोट आहे. या हाऊसबोटमुळे पर्यटकांना दाभोळ खाडीचं शांत आणि नयनरम्य सौंदर्य, जैवविविधता, कांदळवन हे देखील जवळून अनुभवता येईल. यासोबतच कोकणी खाद्यपदार्थांची चव देखील चाखता येईल. या हाऊसबोटचे दर देखील सर्वसामान्यांना परवडतील असेच आहेत. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मुंबईमध्ये आशा भोसले संगीत अकादमी सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे जागेची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भातलं पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं. त्यांची ही मागणी मान्य करून राज्य सरकारने म्हाडाच्या मुंबई मंडळाला जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले. मुंबई मंडळाने वांद्रे अंधेरीच्या दरम्यान जागेचा शोध घ्यायला सुरुवात केल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे. मुंबईच्या गोवंडी भागामध्ये ज्योती मा म्हणून नाव बदलून राहणाऱ्या बांगलादेशी बाबू आयनल खान याला काल पोलिसांनी अटक केली. यानंतर आज शिवाजीनगर पोलिसांनी बाबू आयनल खान याच्याशी संबंधित आणखी 2 बांगलादेशी किन्नरांना अटक केली आहे. बाबू खान बरोबरच हे 2 बांगलादेशी किन्नर राहत होते. मात्र आता पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांना बांगलादेशला नेऊन सोडलं जाणार आहे. ऐन दिवाळीच्या काळामध्ये पनवेल शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. सिडको आणि पनवेल महानगरपालिकेच्या दरबारी आंदोलनं करून देखील पाण्याचा प्रश्न सुटत नाहीये. लोकांना पाणी मिळत नसल्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये कोणत्याही नवीन बांधकामाला परवानगी देऊ नये अशी मागणी पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको आणि महानगरपालिकेकडे केली आहे. एकीकडे लोकांना पाणी मिळत नसताना दुसरीकडे बांधकाम साईट्सवरती पाण्याची नासाडी होतीये. त्यामुळे जोपर्यंत लोकांना पुरेसं पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत बांधकामं थांबवा अशी मागणी देखील केली जाते. या परिसरामध्ये ते सिडकोचं स्वतःचं हेटवणे धरणाचं पाणी घेत आहे आणि प्लस नवी मुंबई महापालिकेचं पाणी घेत आहे. तळोजा परिसरामध्ये सिडको MIDC कडून पाणी घेत आहे. या सगळ्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे हे वेळोवेळी लक्षात आले. सिडको याच्यामध्ये दुरुस्ती करते, काही कामं करते, पण लोकांना अजूनपर्यंत दिलासा मिळालेला नाही. दीपावली सणाच्या तोंडावरती आज साताऱ्यामधल्या कराड इथे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ होतीये आणि आज 1,28,000 रुपयांवरती असलेलं सोनं नव्या वर्षामध्ये 1,45,000 जाईल असं कराड इथल्या सोन्या व्यापाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे सोनं चांदीमधील आजची गुंतवणूक ही भविष्यामध्ये फायदेशीर ठरेल असंही बोललं जात आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा ABP.